माफियांचा नंगा नाच, सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। नमस्कार, मी अक्षरा, लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच आता लगतच्या धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातूनच पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पवनचक्की माफियांच्या रडारवर अनेक सरपंच असून या माफियांनी शेतकऱ्यांनाही जगणे मुश्किल केले आहे। अलीकडे पवनचक्कीतून ग्रामीण भागात मोठी दहशत पसरली असल्याचे दिसू लागले आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचाची क्रूर हत्या काही दिवसांपूर्वीच करण्यात आली। अजून त्याचा तपास सुरू असून काही आरोपींना अटकही झालेली नाही। तोपर्यंतच बीड जिल्ह्याच्या शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावात काल रात्री काही गुंडांनी सरपंच नामदेव निकम यांना जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला। नामदेव निकम हे आपल्या कारमधून गावाकडे येत असताना काही गुंडांनी त्यांची कार रस्त्यात रोखण्याचा प्रयत्न केला। कारवर अंडी फेकून मारण्यात आली, त्यानंतर दगडफेक केली। कार थांबल्यानंतर या गुंडांनी कारवर पेट्रोल ओतले, पण याच वेळी सरपंचांनी आरडाओरडा केला। रस्त्यावरून जाणारी काही वाहने थांबली, त्यामुळे या गुंडांनी पळ काढला आणि नामदेव निकम सुदैवाने या हल्ल्यातून वाचले। या घटनेमुळे पवनचक्की असणाऱ्या गावामधील सरपंचामध्ये मोठी दहशत पसरली आहे। या प्रकरणाचे लोण आता हळूहळू वाढू लागले असून गुन्हेगारीचा नवा पॅटर्न राज्यात रुजू लागला आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।